आज मी तुम्हाला निप्पाणीचा बकऱ्यांचा बाजार दाखवणार आहे. मला माझे फॉलोअर्स म्हणत होते की निप्पाणीचा बाजारचा व्हिडिओ कर. मग फायनली आज गुरुवार असल्यामुळं कनी मी सकाळ सकाळी उठून कनी धारा वगैरे काढून आलतो बघा निप्पाणला. मग निप्पाणी सर्कलमधून कनी स्ट्रेट जायचं चिकोडी रोडला. चिकोडी रोडला गेल्याचा कनी सरळ जायचं पुढं. मग तुम्हाला कनी डाव्या साईडला कनी एक मसरांचा बाजार आणि बकऱ्यांचा बाजार अशा गाड्या लागलेल्या असतात. सकाळ सकाळी लवकर लागते बाजार असतोय. मग फायनली मी बाजारमध्ये आलो. बाजारमध्ये बघतोय तर काय गर्दी तर ढीग होती आणि बकऱ्यांचं रेट काय सांगण्यासारखं सांगण्याच्या पलीकडचं होतं. 12,000 13,000 14,000 पिल्ल्यांचं 3 ते 4 महिन्यांच्या बकऱ्यांचं दर एवढं होतं. महाग कणिक लय टाईट होता बाजार आज पण. मग इकडं तिकडं सगळं बघितलं. बाजार टाईट होता, गर्दी पण टाईट होती. आणि निप्पाणीचा बाजार कसा भरतोय बघा. गर्दी वगैरे जास्त येतात कारण की निप्पाणीमध्ये कर्नाटकमधली पण माणसं येतात आणि महाराष्ट्रामधली पण माणसं येतात. त्यामुळं सगळीजण एकत्र आल्यामुळं गर्दी रेट टाईट सगळं सगळं म्हणजे सगळंच टाईट असतोय बाजार. मग बघितलो बकरी काय पसंत पडनात. बकरी होती थोडी पसंत पण काय हिशोबात गावनात. 12,000 11,000च देर म्हणालेलं. त्याच्या खाली काय कोण काय न्यायचं नावच काढना. मग काय बघितली थोडा वेळ इकडं तिकडं बकरी आहे. मग म्हटलं काय आता खरं नाही म्हटलं. आता मग रायबागला जायला लागते. निप्पाणीचा बघितला जरा बाजार वातावरण टाईट असल्यामुळं कनी. मग तिथनं म्हटलं जरा शेळीचा बाजार दाखवूया. शेळीचा बाजार कनी बकऱ्यांच्या इथं साईडलाच भरतोय बघा. ही बघा टकरीची बकरी इकडं असतात आणि शेळीचा बाजार इकडं असतोय. सगळ्या शेळी पालवं सगळी एकत्र असतात. आणि बकऱ्यांचा ते तिकडं गर्दी आहे का नाही तिकडं बाजार भरला आहे. आणि टेम्पो ते सगळं साईडनं लावलेलं असतात. मग काय नाही म्हटलं मग आता जायला लागते घराकडं म्हटलं. मग घराकडे जाताना काय केलं वांग्याचं तरू पाहिजे होतं. मग 1-2 पेंड्या घेतल्या. 40 रुपयेचं 2 पेंड्या घेतल्या. तिथनं आपलं घड्याळ ते फ्रीजसोबत मिळालेलं का नाही ते एक बाद झालं होतं बघा. तिथं रिपेरी टाकायला गेलो. तो म्हटला सील बाद व्हाय नाही हे जर मशीन बाद झाले म्हटला. ही फ्रीजवाली पण मादरशोत लावण्याचे आहेत बघा. फ्रीजचं गिफ्ट म्हणून काय पण देतात आणि मशीन बाद झाली. मग 100 रुपये खर्च आला. जाईल तिकडे पनवतीचा आहे. त्यामुळं काय विषयच नाही. तर ओमी ब्लॉगचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर फॉलो करून जावा. सप्लायशे जय हिंद जय महाराष्ट्र.